शिर्डीतील मध्यवर्ती वस्ती असलेल्या ओमसाई नगर भागात एका चोरट्यानं एकाच महिन्यात एकाच घरात दोनदा चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पहिल्यांदा 25,000 रुपये लंपास करणाऱ्या चोरट्यानं महिनाभरातच पुन्हा त्याच घराला लक्ष केलं. मात्र घर मालक महिलेच्या सतर्कतेमुळे त्याचा दुसरा प्रयत्न फसला. ओम साईनगर येथील मुख्य रस्त्यावर शिर्डीतील प्रसिद्ध व्यावसायिक तुषार मोदी यांचे निवासस्थान आहे. महिनाभरापूर्वी मोदींच्या घरात कोणी नसताना भर दिवसा एका अज्ञात तरुण चोरट्याने घरात प्रवेश केला होता. घराचा कडी कोयंडा उचकटून या चोरट्यानं घरातील कपाटातून सुमारे 25,000 रुपयांची रोकड चोरली होती. विशेष म्हणजे या चोरट्यानं सोन्याच्या दागिन्यांना स्पर्शही केला नव्हता. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती आणि मोदी यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रारही दाखल केली होती. पहिल्या चोरीनंतर महिना उलटत नाही तोच या चोरट्यानं पुन्हा एकदा त्याच घराला लक्ष केलं. यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ओळख पटू नये म्हणून त्याने रात्री 8 वाजेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेतला. घराच्या मागील बाजूने गच्चीवर चढून त्याने घरात प्रवेश केला. चोरटा कपाट उघडण्याच्या प्रयत्नात असताना सौ रीनाताई मोदी यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी प्रसंगावधान राखत आरडाओरडा केला आणि त्या दिशेनं धाव घेतली. आपला डाव फसल्याचं लक्षात येतात चोरट्यानं गच्चीवरून खाली उडी मारून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक नंदुभाऊ गोंदकर आणि वसंत गोंदकर यांनी तातडीनं तुषार मोदी यांच्या निवासस्थानी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. एकाच घरात वारंवार होणाऱ्या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यानंतर गोंदकर यांनी शिर्डी पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना निवेदन दिलंय. सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे या धाडसी चोरट्याला तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. शिर्डी पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून त्या सराईत चोरट्याचा शोध सुरू आहे. ओम साईनगरमध्ये काल पुन्हा एकदा अज्ञात चोराने काल तुषार मोदी यांच्या घरी पहिल्याही 1 महिन्यापूर्वी त्यांनी या ठिकाणी चोरी केली होती व त्यावेळेस त्यांचे 25,000 रुपये अशी अनामत रक्कम चोरी गेली होती. काल पुन्हा एकदा 9:30च्या दरम्यान पुन्हा त्या अज्ञात चोराने घराच्या पाठीमागच्या साईडनी वर जाऊन घरामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण समय सूचकता बाळगून त्यांच्या मिसेसने दरवाजापर्यंत आल्यावर त्या आवाज आल्याने त्या चोराने पाठीमागे खिडकीतून डायरेक्ट पाठीमागच्या शेतामध्ये उडी टाकली व त्यावेळेस त्यांनी तिथून पलायन केले. वारंवार ही अशी घटना होते. आज आम्ही शिर्डी पोलीस स्टेशनला येऊन या ठिकाणी PI साहेबांना निवेदन दिलेले आहे. त्यांनी पुढील कारवाई करण्याचे आश्वासन या ठिकाणी दिलेले आहे. काल आमच्या प्रभागातील ओम साईनगरमध्ये तुषार मोदी यांच्या घरी एक अज्ञात चोराने चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या मिसेसने ते समय सूचकता दाखवून त्यांच्या लक्षात आल्यावर त्या सहरिस्माने वरून त्यांच्या टेरेसवरून उडी मारून शेतामध्ये पळ काढला. अशीच घटना 1 महिन्यापूर्वी त्यांच्या घरी घडली होती. त्यावेळेस सदर संबंधित कुटुंबांनी शिर्डी पोलीस स्टेशनला कळवले होते. तसं जर पाहिलं तर वर्दळीचा भाग आहे आणि रहदारीचा भाग असल्यामुळं इथं असं एवढी कोणाची डेअरिंग व्हायला नाही पाहिजे. तसेच आज आम्ही तिथल्या नागरिकांना घेऊन शिर्डी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे. तसेच नागरिकांना पण आवाहन करतो की आपण पण सतर्क राहायला पाहिजे व शिर्डी पोलीस स्टेशननी पण त्याची दखल घेऊन संबंधित याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून पुढील असा काही प्रकार परिसरात होणार नाही याची काळजी पोलीस स्टेशननी घेतली पाहिजे. आज पोलीस स्टेशनकडे आम्ही निवेदन दिले असता त्यांनी आमच्याकडून फुटेज वगैरे मागितले आणि ते म्हणे आपण लवकरात लवकर याचा तपास करून संबंधितावर कारवाई करू. बरं, इथून पुढे अशी काही घटना घडणार नाही याची पण त्यांनी ग्वाही दिलेली आहे. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोडलगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर.
साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्या ग्रुपचे साई सीताई पार्क भव्य प्लॉट विक्री. प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ. प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीराम नगर, कणकुरी रोड, शिर्डी.